बंगालमध्ये परिवर्तनासाठी मतदान करा, राष्ट्रवादी शक्तींना साथ द्या. पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मराठी मतदारांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संवाद. या निवडणुकीमध्ये मतदानाला तर सगळ्यांनी गेलंच पाहिजे आणि अर्थातच गेल्यानंतर परिवर्तनाकरताच मतदान केलं पाहिजे. हे मतदान देशहिताचं मतदान असणार. सत्तेसाठी तत्वांशी तडजोड केली नाही, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरेंचं विधान. तत्वाशी तडजोड करणाऱ्यांचं राजकारण संपत असल्याची खंत व्यक्त केली. तसंच तडजोड करणारे मोठ्या पदावर जात असल्याचंही विधान. शेवट काय होतो? एकनाथ शिंदे साहेब गेले त्यावेळेस खूप राज्यात नॅरेटिव्ह होतं 50 खोके एकदम ओके, परंतु शेवटी अल्टिमेटली झालं काय की ती लोक सत्तेत आहेत आणि जी तत्वांशी विचारांशी जे प्रामाणिक राहिले ते आज त्यांचं राजकारण कुठेतरी संपताना दिसतंय. याची खंत वाटते तुम्हाला? हो, निश्चितपणे खंत वाटते. राज्यात आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीतून 40,776 रुग्णांना 33 कोटी रुपये वैद्यकीय मदत. ठाणे जिल्ह्यातील 2,514 रुग्णांना 21 कोटी रुपये वैद्यकीय मदत. मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांची माहिती. धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल, तर उपसभापती पदासाठीही अर्ज दाखल. धुळे महापालिकेत भाजपकडे बहुमत, त्यामुळे तिन्ही जागांवर भाजपच्या महिला नगरसेवकांची निवड निश्चित. 20 एप्रिल रोजी निवड प्रक्रिया होणार. धाराशिवमधल्या नाट्यगृहासाठी 2.5 कोटी रुपये मागितले, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 कोटी रुपये दिले. अखिल भारतीय नाट्य परिषदेनं फटाके फोडत आनंद साजरा केला. धाराशिव शहरात एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेल्या GRचे बॅनर लागले. अहिल्यानगरमधील संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगे गजाआड. मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा भोंदू गजाआड दत्तधाम सरकार नावानं दरबार चालवत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर कारवाई, तर चौघांविरोधातही गुन्हा दाखल. आप वही होना असं विचारून अयान अहमद मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होता. पोलीस चौकशीतून त्यानं माहिती दिली आहे. त्यानंतर तो मुलींशी सविस्तर बोलत होता. एका तरुण गुरूकडून त्यानं संवादाचं कौशल्य आत्मसात केलं असल्याचं उघड. अमरावतीतील परतवाडा प्रकरणातील आरोपी अयान अहमदचे जुने व्हिडिओ आणि फोटो व्हायरल. गळ्यात MIM पक्षाचा रुमाल घालून फिरत असल्याचा फोटो, तर दुसऱ्या व्हिडिओत MIM उमेदवाराचं रील बनवत असतानाचा व्हिडिओ. आरोपी अयान अहमद लहानपणापासून रील बनवायचा. रील बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट करायचा. सोशल मीडियावर सक्रिय असल्यानं त्यानं मुलींना जाळ्यात ओढलं आणि अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचं समोर. अमरावतीच्या परतवाड्यातील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी आणखी 10 जणांची चौकशी. शहरातील विविध भागातून 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आरोपी अयान अहमदनं ज्या फ्लॅटमध्ये मुलींवर अत्याचार केला त्या फ्लॅट मालकाची ही चौकशी. परतवाड्यातील आरोपी अयान अहमदचा वाढदिवस काही पोलिसांनी साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर. तपासाच्या पारदर्शकतेसाठी परतवाडा पोलीस ठाण्यातील 3 पोलिसांचं निलंबन. एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 कर्मचाऱ्यांचं तातडीनं निलंबन करण्यात आलंय. अशोक खरात प्रकरणी SIT कडून तपास, मात्र तरीही वरिष्ठ पोलिसांकडून तपासाचा दररोज आढावा. खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल, यातले 8 गुन्हे महिलांविरोधातले. अकबरानं अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. 1 लाख खरात एकत्र आले तर 1 अकबर तयार होईल. नांदेडमधल्या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांचं विधान. मुघल आझम सिनेमा बनवला जातो, त्या मुघल आझम मध्ये अकबर किती सिक्युअर होता हे दाखवण्यासाठी त्यामध्ये अस्तित्वातच नसलेलं एक जोधा नावाचं पात्र घुसवलं. असे 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर होईल. नाशिकमधून बातमी आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणी SITचे तपास अधिकारी आणि सरकारी वकील कोर्ट रूममध्ये